गोव्यातील एका क्लबमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। या स्फोटात 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर येतेय। मृतांमध्ये क्लबमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। या आगीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी पाहणीही केली। उत्तर गोव्यातील आरपोरामधील क्लबमध्ये ही आग लागली। सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका उडाला। आगीत होरपळून 25 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 महिलांसह 4 पर्यटकांचा समावेश आहे। मृतांमध्ये 14 क्लबचे कर्मचारी आहेत। 6 जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशही दिले गेले। 23 people have lost their precious life. 23 जण या घटनान जे हे जाले आहे उजो लागलो 23 जण भायर पडले। तितून 3 महिला आणि 3 महिला ट्युरिस्ट आहात। त्याचे स्टाफ कितके ते आता पावतले 10-12 जण तरी स्टाफ आहा। युनिफॉर्मा पयले आमी आणि बाकीचे ट्युरिस्ट असतले। हम लोग अपने हॉस्टल पहुंचे तो हमने देखा वहाँ पे कि धुआं काफ़ी ज़्यादा आ रहा है एंड वहाँ कुछ रेडिश ह्यू भी था। तो हम यहाँ पता करने हैं कि क्या हुआ है। एक्चुअली वी वर प्लानिंग टू कम एंड पार्टी हियर एट yesterday night. Yes, but then we got to know that a big fire has taken place out here. I think there was a DJ party yesterday. I don't know much about it. इस तरह का इंसिडेंट्स कभी नहीं होना चाहिए। गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इलीगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं या और इसी में जो फायर इंसिडेंट्स हो, इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक 3-4 टूरिस्ट जो अंदर थे, ने 2-3 इनको जल के हुआ, बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई। ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है। गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो कल्प्रिट इसमें हैं जो उनको बिहाइंड द बार्स किया जाएगा। तर याच घटनेचा आढावा घेतलाय। अधिकची माहिती देत आहेत आमच्या गोव्यातल्या प्रतिनिधी वर्षा आश्वेकर। बर्ज बाय रोमिओ लेन हे जे क्लब आहे हे इकडे बेकायदेशीर प्रमाणात इकडे चालवलं जात होतं आणि लोकांच्या माहितीप्रमाणे किंवा पोलिसांनी जी आता माहिती दिली त्याप्रमाणे जर बघितलं तर इकडची जी पंचायत आहे त्यांनी त्यांना परमिशन दिलेली नव्हती, तरी सुद्धा कोर्टातून स्टे आणून त्यांनी हे जे क्लब आहे ते इकडे चालवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता आणि काल रात्री इकडे 25 जणांचा इकडे मृत्यू झालेल्याचं आम्हाला कळतं। आम्ही जर बघितलं तर इकडे आता लोक सुद्धा आम्हाला जमलेली दिसतात आणि इकडे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत अमित पाटकर गोव्याचे जे आहेत ते सुद्धा इकडे आलेले आहेत। आम्ही जर बघितलं तर हे संपूर्ण जे आम्हाला क्लब इथे चालवत होतं ते आम्हाला बघायला मिळतं। ही जी आम्ही म्हणजे इकडे आता जी वॉल आहे त्यातून लोकांना बाहेर सुद्धा येत नव्हतं। काल डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सुद्धा सांगितलं की परमिशन नव्हती तरी सुद्धा हे क्लब चालवत, त्याच्यावर कडक अशी कारवाई केली जाणार। कॅमेरामॅन हर्षल नळेकरा सोबत मी वर्षा आश्वेकर।